क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची 20 कमी कर 20 कमी क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावे अपार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका किंवा नये भरून राव नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य काळ सावधान अष्टाष्टयोगी मासौख्य दाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार षष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगडनीत बाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजन नेत्रम सवयदबला समिठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्यां वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकला पत्नी जोधरार्थावतारम कलंकांक तेजुदिका मोदी वक्त्रम खलानिशवादापणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा
श्री करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो स्वामी तराबया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनु हरी हे अकारण करुणावरुणालय भक्त काम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद वंदनीय वैराग्याची मूर्ती मंद बुदळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबारायांचा गोड असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलाय. काय म्हणतात गड्या तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून? महाराज या अभंगाच्या माध्यमातून विचार करायला सांगतात. पण कसा विचार करावा? हा विचार करण्याकरता माणसानं तरुण जाण्याचा विचार करावा. पण तो कोणता विचार करावा? आयुष्याचा विचार करावा. पण कोणत्या पद्धतीने विचार करावा? क्षणोक्षणा हाची करावा विचार. का विचार करावा? तर तरावया पार भव सिंधू यामुळे विचार करावा. पण का विचार करावा? तर नाशिवंत देह जाणार सकळ म्हणून विचार करावा. आयुष्य कातो काळ म्हणून विचार करावा. सावधान म्हणून विचार करावा. पण हा विचार करत असताना काय करावं? संत समागमाची आवड धरावी. परमार्थाची तातडी करावी. करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची. का तर करावी तातडी? तर हा व्यवहार तुमचा इथला होणार नाही, तर हा व्यवहार तुमचा इहलोकाचा होणार आहे. म्हणून डोळ्यामध्ये धूर घालून बसू नका. धूर घालून बसणं म्हणजे काय? तर आपण असावधानतेनं बसणं म्हणजे धूर घालून बसणं. म्हणजे महाराज म्हणले नका नये. तसे दोन गाथ्यामध्ये दोन अभंग व्यर्थ खरं तर अर्थ दिलेले. एका गाथ्यामध्ये रंगनाथ बाबांच्या गाथ्यामध्ये दिलेला आहे नये, आणि साखरे बाबांच्या गाथ्यामध्ये वर्णन केले नका. असे दोन अर्थ लागू होतात. म्हणून महाराज म्हणले नका किंवा नये. डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. खरं तर आज आपल्या सगळ्यांचे एक लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय रामनाथ दादा अर्जुन उगल मुगले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. थोडासा मॉनिटरचा आवाज. त्यांच्या मागं त्यांचा मोठा परिवार. बेस कमी करा. बेस लागतच नाही मला. 0 करा. हा मग याच्यातला कमी करा. अजून करा कमी याच्यात. खरं तर हा ट्रबल द्या.
आज या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मागे त्यांचा मोठा परिवार, त्यामध्ये त्यांची मुलं अंकुश दादा आहे, गोरख दादा आहे, त्यांच्या पत्नी विमलाई असतील, माझी बहीण कोमलताई असेल, त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ पुंजहरी असतील, परशुराम दादा असतील, भीमाजी दादा असतील. या परिवारानं केलेला गोड असा सोहळा. एक दोन बाजू मांडल्यात गड्या. कोणत्या दोन बाजू? जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञ असं म्हटलं जातं, आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतघ्न असं म्हटलं जात आहे. आज या परिवारानं, उगल मुगले परिवारानं आज आपल्या वडिलांचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी साजरा केलाय. अशी मुलं जन्माला येण्याकरता तुकोबाराय म्हणतात की आई वडिलाचे संस्कार चांगले असावे लागतात. आपुलिया इता जो अशी जागता धन्य माता पिता तयाची. अशी मुलं जन्माला येण्याकरता भाग्य असावं लागतं. आणि म्हणून आज खरं तर या परिवारानं केलेला गोड असा सोहळा, आज सोहळाच म्हणावा लागेल. मी प्रथम पुण्यस्मरण म्हणणार नाही, कारण की का, एका सप्ताहाचं कीर्तन जसं असावं तसं आज या ठिकाणी सगळं वातावरण या ठिकाणी उभं केलंय. हा वाजवायची तर जोरात वाजवायची. म्हणून खरं तर सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान गोखळा, गान गंधर्व आदरणीय रोहिदासजी मते या ठिकाणी उपस्थित. का जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. वा, आदरणीय रोहिदासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरे गायनाचार्य आदरणीय हरिदास महाराज, एक सुंदर टाळी वाजवायची त्यांच्याकरता सुद्धा. आदरणीय हरिदास महाराजांचं कौतुक आहे. आदरणीय माऊली महाराज आहे, बाबांचे सुद्धा या ठिकाणी आभार. आदरणीय महाराज बाबा तुमचं सुद्धा कौतुक आहे. आदरणीय दादा आत्माराम बाबा आहेत. आदरणीय माऊली महाराज हे सगळे या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं तुकाराम महाराजच कीर्तनात आलेत. अगदी त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. मृदुंगाचार्य म्हटलं का माझा जीवाचा भाव आज खरं तर कीर्तना करताय. ज्यांचं वाजवणं ऐकत आणि फक्त ऐकतच राहावं असे नाशिक जिल्ह्यातलं वैभव आदरणीय किरणजी महाराज गोसावी. एकदा जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. सुंदर असं वाजवणं महाराजांचं आहे बरं का. जनार्दन दादा सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असा साऊंड आहे. फक्त मागं बसलेत तुम्ही, मागे एवढे लांब कशाला बसलेत? जरा या सगळे उठा बरं. मी त्याशिवाय कीर्तन चालू करणार नाही. माझी विनंती, सगळ्यांना हात जोडून विनंती. ए आई, थोडं तुम्ही सुद्धा सरकून बसा पुढं. तिथले इथले मागं नका ना बघू, तुम्ही सुद्धा थोडं आहे का. तुम्हाला म्हणतोय, तुम्हाला पुढं सरका. पुढं एकतर हॉल आहे अगोदर, त्याच्यामध्ये मी सांगणार आहे ते कळणार नाही. चला उठा बरं. अण्णा थोडं तुम्ही सुद्धा सरका पुढं. मागची मंडळी थोडंसं सरकले ना काय होईल, मला जे सांगायचे त्यांना कळत नाही, तर कीर्तनात काहीच कळणार नाही. एकदा सिस्टीममुळे बेस जास्त होते, करंट मारते. अजून लय तार काय बाबा 5-6 वर्षाच्या. हा ना, सध्या घेतलेलं आम्ही. चला मागचे बाबा, चला की लवकर. कमी येऊ माईक घेऊन तिथं. काढून बसा भाऊ. थोडं अजून थोडस पुढं. ए शाबास. आता कसं वर गोड आणि दिसतंय. चप्पल बूट काढून बसा. तिथंच काढा. चपला काढायच्या. हा तिथंच काढा. इथली जागा भरून काढा. ए आई ऐका ना, ही जागा भरून काढा. सरका पुढं सरका. असं एकदा हे बसून असंच कीर्तन करायचं, पण क्वालिटी करायचं. हा, हे बसल्याशिवाय बडबड करणारे माग मला माहिती. आता बस ना, बास. आता विचारायचं नाही. ते बघ आहे का बास. ए आजे बास ना आता. विढाला ऐका, आज या ठिकाणी गोड असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्याकडे उरलाय 1 तास आणि 1 तासामध्ये मला थांबायचंय. आता म्हणावं लागल, सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करावं लागल. माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक पायावरी, या वारकरी
पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आज कधीतरी चांगली असावी. का चांगली असावी? आता ऐकायचं बरं का सगळ्यांनी, गोड ऐकायचं, बडबड कोणीच करायची. विकू आता शार्प कमी करायचं, मी ज्यावेळेस गायला लागेल त्यावेळेस विकू द्यायचं. कर कमी, डिले मान, आवाज नाही कमी, आवाज विकू कमी कर. या जगतातली महत्वाची परिभाषा काय? जगतामध्ये आम्ही जन्माला आलोय ना, या जगतातली महत्वाची परिभाषा आहे की आम्हाला हे आयुष्य भजना करता मिळालंय, पण प्रत्येक जीवाला आस आहे सुखाची. असं एकही जीव नाही की त्याला सुखाची आस नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. ईशाशिन पावला माया वेगेला जीव माला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. ईशाशिन पावला माया वेगेला जीव माला. रोहिदास महाराजांनी गोड प्रमाण दिलं की सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षिण पावला माया वेष्टीला जीव माझा. सारा जन्म सुखाच्या आशेत जातो, पण सुख काय मिळत नाही. याचं कारण हेच आहे, बाबा पत्ता चुकलाय. हे प्रमाण गोड सांगतोय की पत्ता चुकलाय. आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हा मार्ग चुकलाय ना. सरळ सरळ सोपं गणित आहे. मग मार्ग चुकायचा नसल तर मार्ग दावणे गेल्या. दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटी काय. मानवी जन्मातली महत्वाची आशा पण जोपासली पाहिजे. आणि ज्या दिवशी हात जोपासताल त्या दिवशी देव मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे. मग ती महत्वाची आज जोपासावी गड्या. का? पवित्र आणि पावन मातीतली लोक आहे. जरा बोला चालायचं. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला त्या राज्याचं नाव काय? ए आई बोला, जरा बोला. कोणतं राज्य? ज्या राज्यामध्ये जन्माला आला त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. कोणतं राज्य? जरा बोला ना. तुम्ही नाराज का काय माझ्यावर? जरा बोला चला ना. कोणतं राज्य? हा, क्या बात आहे, वा. आणि महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्माला आलात? बोला. हा, वा. नाशिक जिल्हा का माझा आवडतीचा जिल्हा आहे. का? का आवडतीचा आहे? मला वाटतं निवृत्ती रायांचा श्री त्र्यंबकेश्वरांचा जिल्हा म्हटलं का कोणता जिल्हा आहे? नाशिक. द्राक्षे कांदा पिकवणारा महाराष्ट्रातला एक नंबरचा जिल्हा नाशिक. ज्ञानाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा जिल्हा नाशिक. सगळ्यात जास्त निवृत्ती रायांच्या सेवेच्या माध्यमातून पंढरपूरला जाणारा जिल्हा नाशिक. सगळ्यात जास्त मोठी कीर्तन परंपरा जोपासणारा जिल्हा नाशिक. सगळ्यात जास्त बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा नाशिक. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा जिल्हा. कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा नाशिक नाही, पलीकडचा आहे. हा, सांगायचा मुद्दा की पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आज कधीतरी चांगली असावी. तुकोबार आहे म्हणतात ना, आम्ही पवित्र पावन मातीतली लोक आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. मग जगण्याची विचार कधीतरी चांगला असावा. किती ठिकाणी गोड सांगितलंय. ए जगण्याचा पाया चालण्याचे विचाराचा तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे जगण्याचा पाया. कधीतरी ती विचाराची कळ आपल्या डोक्यात असली पाहिजे. का महाराज हे शरीर पुन्हा पुन्हा नाही, या जगतातलं महत्वाचं गणित आपण जोपासलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो आता जागा रे बाईनो आता जागा रे बाईनो जागा. चोरणी जल्या चोरणी जल्या चोरणी जल्या डोडोनी भागा रे आता जागा रे बाईनो
होण्याची गरज आहे, देवाच्या चरणाजवळ जाण्याची आस महत्वाची. तुम्ही म्हणता आम्ही सगळे जागेच आहेत, आता सगळं एवढ्या उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे पाहतोय आणि तुम्ही म्हणताय जागवा. किरण महाराज आम्हाला पटलंच नाही. जागवा म्हणजे काय? अंतरंगातून जागवणं आणि बहिर्मुखातल्या सोडून देणं खरं तर जागवणं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, अंतरंगातल्या रंगाचा देव उभो केलाय. देवच नाही, माणसाजवळ जायचं तरी बाबा अण्णा बर का, माणसाजवळ जरी जायचंय तरी माणसाजवळ प्रेम असलं पाहिजे. रागानं माणसानं कोणाकडे पाहू नये. राग असला तर त्या माणसाचं जीवन मर्यादित आहे. का? रागापेक्षा साने गुरुजींनी एक शब्द लिहिलाय, गोड लिहिलाय, खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोर जगाला प्रेम अर्पावे. माणसानं कधीतरी तसं राहावं. देवानं माणूस म्हणून पाठवले, माणसासारखं वागा. एका ठिकाणी गोड वर्णन, देवानं माणूस म्हणून, देवानं माणूस म्हणून हे जग तुला पाठवलं, तुला देवाने आठवलं, सारं वेळा वाया घालवलं. माणसा आता तरी आता तरी गोड वर्णन आहे. म्हणून माणूस माणसासारखं जगावं. का जगावं? जगतामध्ये आपल्याला भाषणा करता येईल आणि भाषणा करता जर नरदेह मिळालाय तर भाषणा करता वापरावं. शास्त्रामध्ये उल्लेख केलाय. शास्त्र सांगते की बर का रोहिदासजी महाराज, शास्त्र सांगते की माणसानं दिवसातून 3 वेळा बर का किरणजी, 3 वेळा आंघोळ करावी. किती वेळा? बोला ना बोला. किती वेळा जनार्दन दादा? किती वेळा? 3 वेळा. आणि एकदाच काही ती जेवण करावं. आपण काय करतोय? 3दा जेवतो एकदा. आपण काय करतोय? 3 वेळा जेवण करतोय आणि एकदाच आंघोळ करतोय. म्हणून माणसाचं आयुष्यमान मर्यादित झालं. पहिल्यांदा माणसं किती जगायची? मरोस्तोर जगायची. आपलं 100 वर्ष जगायची, 100 वर्ष जगायची. पण आता माणसाचं आयुष्यमान तेवढं राहिलेलं आहे, मर्यादित आयुष्यमान झालं. का? तर माणसाच्या जीवनाची हाव वाढली, हाव. आणि माणूस नको त्या फंद्यात पडल्यामुळे माणसाचे जीवन कमी झालं. महाराज म्हटले नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण. हा मग हे खेद जरा कमी मांडले पाहिजे. म्हणून या म्हणी हे कमी केलं पाहिजे. चिंता आहे, त्या चिंता करण्यापेक्षा माणसानं चिंतन करावं. चिंतने जीवन मर्यादित होईल. मग मर्यादित जीवनापेक्षा आम्ही त्याला शोधणं महत्वाची भूमिका आहे. का देव भेटत नाही हल्लीच्या काळात? हे गोड वर्णन न्यागरे. का देव भेटत नाही हल्लीच्या काळात? वाक्य लय गोड आहे, तुमच्या फायद्याचं आहे. हल्लीच्या काळात बरं का आई, कपडे झाले छोटे म्हणून लाच कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाच कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली आहे स्वार्थी, देव कुठून येणार? देव देव साहजिकच गोष्ट. वाजवायची, जोरात वाजवायची. हा देव येण्याकरता भाव आणि प्रेम लागल. जसं तुकोबाराय म्हणले, थोर प्रेमा
त्याच्या चरणाजवळ लावा. आपण म्हणतो ना, देव आशानं पावायचा नाही र देव बाजारचा, पण देव मिळत नाही असं तसं तो मिळणारच नाही. आणि देव मिळण्याकरता अर्थता लय महत्वाची. अर्थता काय महत्वाची माहिती का? महाराजजी माझं एक म्हणणं आहे, आदरणीय आमचे बाबाही म्हणत असतात, नेहमीच म्हणत असतात की लय मोठ्या माळा घातल्या म्हणजे माणूस पारमार्थिक होतो असं नाही बरं का. लय लोक समोर माझ्यासारखं ज्ञान सांगितलं म्हणजे माणूस पारमार्थिक होतो असं काही नाही. लय लोकांसमोर तत्वज्ञान सांगितलं म्हणजे माणूस परमार्थिक होतो असं काही नाही. लय लोकांसमोर लय आव्हानला परमार्थाचा म्हणजे परमार्थिक होत नाही. मग परमार्थाची सरळ व्याख्या हीच आहे की तुमच्या अंतःकरणातला भाव काय, ही परमार्थाची सरळ व्याख्या आहे. मग भावाचा आणि प्रेमाचा तो देव केलाय, आम्ही ते लावलं पाहिजे. पण हल्ली तीच गोष्ट कमी कमी पडते. का कमी पडते? या जगतामध्ये आम्ही आलात ना, हे शरीर कशा करता मिळालंय हेच आम्ही विसरून गेला. एका ठिकाणी गोड वर्णन आहे, है आंखबो जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार जो कहे जो रहे बातों में, मुको जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से शोभन हाथ की, है हाथ जो है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे. ऐसी लागी लगन ओ मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाणे. असा भावाना प्रेमानं तो देव मिळतो. आम्हाला देवच मिळवायचा आहे. देव कशा प्रकारे मिळवावा? ऐका ऐका, एक लय महत्वाची भाषा आहे. तुकोबारांनी त्या देवाजवळ जाण्याचे बरेच मार्ग सांगितले, पण देवाजवळ जाण्याची महत्वाची भूमिका जर काय असेल ना, तर ते आपलं जन्मातलं महत्वाचं गणित आहे. आणि ज्या दिवशी जन्मातलं गणित चुकल ना, तू का म्हणे ताळा आणि नाही त्याची अवकळा. ताळेबंद चुकू देऊ नका देवाजवळ जाण्याकरता. देवाजवळ जाण्याकरता नाही, कोणतंही क्षेत्र असू द्या माणसाचं, ताळा चुकला नाही पाहिजे. याचे दोन अर्थ लागतात. कशी माहिती का? तू का म्हणे ताळा, ज्याच्या जीवनात ताळा त्याची नाही अवकळा, आणि ज्याच्या जीवनात फक्त नाही शब्द इकडे या नाही, तू का म्हणे ताळा नाही त्याची अवकळा आहे. असं दोन शब्द आहे, लय गोड आहे, वर्णन गोड आहे. मग अवकळा जर होऊ द्यायची नसेल तर गणित ओळखा. का गणित ओळखायचंय? जीवन मर्यादित आहे, पण मर्यादित जीवनामध्ये आपण देवाजवळ जातोय. आता बाबा जुन्या काळात आखाड श्रावणात लग्न करायचे का? बोला ना बोला ना, आखाड श्रावणात लग्न करायचे? तुम्ही जरा बोला की, नाहीतर मी बसन बर का खाली अशा. हा हा हा, जरा बोला चला. हा आता आता करायला लागले. माझा विरोध नाही, एक तर अगोदरच पुरी भेटाना माझ्यासारखे विरोध करायचा म्हटलं दुष्काळात आहे का नाही. आमच्याकडे एक जिजी होती, जिजी बरं का, इथं नाही ना म्हणतात कोणी जिजी. हा असू द्या असू द्या. आमची जिजी लग्नाला गेली. जिजी होती 35 लाखाची गाडी, फॉर्निचर. नानांनी आणली बाय आधी फॉर्च्युनर बरं का, फॉर्च्युनर गाडी बरं का महाराज जिजी का. आणि जिजी गेली लग्नाला 1 तोळा घेऊन. कशाचा तोळा? कशाचा? सोन्याचा. हा वा, सोन्याचा 1 तोळा नेला. कोणी नेला? जिजी नेला. वा. आणि जिजीने 1 तोळा नेला. लग्न मंडपात गेली. तुमच्याकडे ती आहेराची प्रथा आहे ना? आहे. आहेर करायला जिजी गेली. आहेराची वही उचकली, पण अर्धी वही भरलेली होती. आता जिजीला वाटलं एवढा मोठा आहेर करायचा म्हटल्यावर आहेराच्या वहीत काय नाव लिहून उपयोग नाही. जिजी म्हणली, पुरीच्या यायला म्हटली, आहेराच्या वहीत काय नाव लिहू नको, तुझ्या माझ्या लक्षात राहिलं म्हणजे लय झालं. हा 1 तोळा दर आणि जाऊ का? पुरीच्या म्हणली जाय. परत विचारलं जिजीने, जाऊ का? पुरीच्या म्हणली जाय. तिसऱ्यांदा विचारलं, जाऊ का? पुरीच्या म्हटली जाय ना. 3दा विचारल्यानंतर जिजीचा ब्लड प्रेशर हाय झाला, शुगर हाय झाली, आणि जिजी गाडीत येऊन बसली. जिजीच्या ड्रायव्हरनं 1 पॉइंटचा 4 पॉइंटवर नेला, पण तरी काय जिजीला घाम ओरकाण. अख्खी जिजी घामानं वल्ली झाली. आणि जिजी घरी आली, जिजीला बसली दात खिळ. जिजीची 7-8 वर्षाची पोरगी मला बोलावला आली, अण्णा जिजीला काय झालं? म्हणलं चल बोला काय आलंय. जिजी पाशी गेलो. जिजी काय आलं का? अण्णा लग्नाला गेलते. म्हणलं कोणी काय म्हणलं का? हा मला कोण काय म्हणतं. म्हणलं मग झालं काय? अण्णा लग्नाला गेलते 1 तोळ्याने आणला. म्हणलं काय हारला बिरला काय? म्हणले हारतोय कायचा. म्हणलं मग झालं काय? अण्णा लग्नाला गेले, 1 तोळा नेला. पुरीच्या आईच्या हातात 1 तोळा दिला आणि तिला म्हटले, बोला ना, तिला म्हटले
जाऊ का? ती म्हटली जा. म्हणले जिजाच्या झालं काय? अण्णा म्या 70,000चा असं बोला चला 70,000चा 1 तोळा नेला. निदान मी 70,000चा 1 तोळा नेला. पुरीच्या आहे ना माझ्या तोंडावर निदान 70-80 रुपयाचा साडीचा बोळा फेकून मारावं का नाही? आपलं गणित थोडंसं वेगळं आहे. आपण एखादी गोष्ट जगाला देतो ना, ऐका बरं का अण्णा, लय गोड वर्णन आहे. आपण एखादी गोष्ट बरं का महाराज, बरं का हो अण्णा, बरं का महाराज, आपण एखादी गोष्ट जगाला देतोय, पण ती गोष्ट दिल्यानंतर त्या गोष्टीची अपेक्षा आपल्याला 10 पटीची आहे. हीच अपेक्षा सोडा, आपलं सुद्धा जीवन धन्य झाल्याशिवाय वा वा. आपलं सुद्धा जीवन धन्य होईल. धन्य करायचं ना, मग हे परोपकारा करता जीवन करा. मला वाटतं लोक रस्त्यांना नावं देतात. आता मी परवा नागपूरला गेलतो कीर्तनाला. हा तुमच्याच जिल्ह्यातून रस्ता गेला ना, समृद्धी समृद्धी महामार्ग. त्याला एक नाव आहे, विशेष नाव आहे. काय नाव आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. तिथे टोल नाक्यावर, शेवटच्या टोल नाक्यावर लिहिले ते गोड. मी विचार केला, नागपुरात पोहोचल्यावर तो टोल नाका लागला मला. लोक रस्त्याला नावं देतात बाबा, रस्त्याला. मला वाटतं थोर महापुरुषांची नावं रस्त्याला देण्यापेक्षा जो रस्ता त्यांनी दाखवला त्या रस्त्यानं चाला. वा वा. आणखीन जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण काय करतो, ज्यांनी रस्ता दाखवला आपण त्यांनाच रस्ता दाखवला. आपलं गणित वेगळं आहे. अरे कधीतरी ना, ज्यानं दिली साथ त्याला मारायची नाही कधी लात, हे जीवनातला नियम आहे बरं का. मला वाटतं पहिलं गणित आहे ना आई वडिलाचं आहे. आज मी आमच्या नानांबद्दल शब्द लिहून इथपर्यंत आलोय. त्यांच्याबद्दल शब्द लिहायचेत मला. माझं नाव पण कविराज आहे आणि मी लिहिलंय त्यांच्याबद्दल. आज आमचे खरं तर रामनाथ दादा आज आमच्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं ना. जर आता बोलायचं, सगळ्यांनी बोलायचं. आज माझी कोमलताई या कीर्तनात बसली. आली ना ती? आली. माझे अंकुश दादा, गोरख दादा दोघंही भाऊ या कीर्तनात बसलेत. आज या तिघांनाही जर विचारलं ना बापाची किंमत काय, तर त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. बाप काय असतो माहिती का महाराज? बाप प्रत्येक कीर्तनकार सांगत नाही हल्लीच्या काळात. प्रत्येक कविकारानं आईचंच वर्णन मोठं केलं. आई इतकी मोठी करून ठेवली की एक गाणं म्हणण्याकरता 60,000 झाले. एवढी मोठी झाली. पण बाप कुठंतरी मागं राहिला. बाप कुठंतरी मागच राहिला. बाप दाखवला रागीट, चिडलेला, वैतागलेला, संतापलेला. तिकडे जाऊ नको, बाबा मारतील असं म्हणणारा सुद्धा बाप दाखवला. आज खास करून मी माझ्या अंकुश दादा करता, गोरख दादा करता, माझ्या कोमलताई करता हे शब्द लिहिलेत. मला लिहिण्याची सवय आहे. 350 कवितांचा संग्रह मी लिहिलाय लहानपणापासून. रामनाथ दादा तुमच्याबद्दल लिहिलाय. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते बाबा. या किविल वाण्यात 3ही बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना, ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय बाबा बेटा गुंडा होया अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है, बाप तो भिकारी होया हो तबायत, बाप तो बाप होता है. विचारा माझ्या कोमलताईला, ती माहेराला यायची आणि माहेराला आली की तिला आमच्या दोनही भावांना किती महागाची साडी घेऊ द्या, 5,000ची घेऊ द्या नाही ते 10,000ची घेऊ द्या, पण साडी घेतल्यानंतर अगदी चुरगळलेली नोट हातात हाणून देणारा आमचा बाप होता. बापासारखं नाही मोठं कोणी गड्या. आता माझी कोमलताईच नाही, सगळ्या रडणार आहे तुम्ही, सगळ्या रडणार आहे. तुम्हाला माहिती का माय, एखादी लेक जर माहेराला आली ना तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारा बाप असतो. एखादी लेक माहेराला आली की उशिरापर्यंत झोपणारी लेक असते. पण तिचा भाऊ तिला उठवायला, ए तावडे ए आके उठ ना ग, उशीर झालाय. भाऊ उठवायला यायचा आणि भाऊ उठवायला आल्यानंतर तेवढ्यात बाप भावावर धावायचा, ए झोपू दे ना बाप्या तिला, माझी लेक सासूरवाशीने, असं म्हणणारा बाप होता. तुम्हाला माहिती आहे बापाच्या बद्दल मी सांगणारच आज या कीर्तनात. मला रामनाथ दादांबद्दल बोलायचं आहे. आज सगळ्यांकडे पैसा आलाय. मला वाटतं पैसा जुन्या काळात यांचा सुरुवातीचा काळ विचारा, तुमच्याकडे कोणाकडेच पैसा नव्हता. गरिबीतून सगळी माणसं मोठी झालेली, डोळे भरतील सगळ्यांचे तुमच्या. आता तुम्हाला माहिती आहे माय, आपल्या बापानं आपल्याकरता काय केलं? फाटकी कपडे घालायचा आपला बाप आपल्याकरता, पण आपल्या दिदीला आपल्या दाद्याला चांगले कपडे घेऊन देणारा बाप होता बरं का. आयुष्यभर लसणाच्या चटणीमध्ये 1 चमचा तेल घ्यायला तो बाप जपायचा.
पण आपल्या पुरीचं लग्न केलं, पोराचं लग्न केलं, त्या दिवशी त्या लग्नामध्ये तेलाच्या डबेचे डबे त्या बापानं स्वयंपाकाच्या कढईत खाली केले. तो बाप मात्र अजून कोणाला दिसला नाही. बोलू का बाप किती मोठा असतो? ए आई, तुमचा बाप कधीच रडला नाही, कधीच रडला नाही, कधीच त्यांना तुम्ही त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं नाही. पण त्या दिवशी तुमच्या गळ्यात पडून तो बाप धाय मोकळून रडला. ज्या दिवशी त्यानं तुम्हाला दुसऱ्याच्या ताब्यात दिलं, त्या दिवशी तो बाप धाय मोकळून रडला. बाप मोठाच आहे. अरे असं म्हटलं गेलंय, 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. पण हा विचार कोणी केला नाही, ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला, तो दशरथ राजा अजूनही कोणाला दिसला नाही. बोलू का बाप किती मोठा आहे? श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैयाच दिसली रे. पण हा विचार कोणी का केला नाही, ज्यानं नाका तोंडात पाणी जावोस्तोवर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं, तो वसुदेवजी अजूनही कोणाला दिसला नाही. बाप किती मोठा आहे माहिती का? एक सिंपल उदाहरण, स्वर चालू ठेवा. सिंपल उदाहरण आहे. काय बोलायचं बापाबद्दल? लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. हे बोला ना, तुमच्याच बाजूला तुम्हाला पटवून देतो. लहानपणी ना आपली आई आपल्याला उचलून घ्यायची. कुठे घ्यायची? हो बोला ना बाबा, कुठे घ्यायची? आई उचलून घ्यायची. कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची ना. पण तोच बाप आपल्याला उचलून घेताना कुठे घ्यायचा? पोराव जरा बोला ना, कुठे घ्यायचा? खांद्यावर. तुम्हाला माहिती घ्यायचं मागचं कारण काय? रोहिदास बाबा, हे कारण लय गोड आहे, वैज्ञानिक कारण आहे माझ्याकडं. कोणीच सांगितलं नसेल तुम्हाला आजपर्यंत, पण सांगतोय मी. आई उचलून घेताना कडेवर घेते. का विचार करते माहिती का ती आपल्या लेकराबद्दल? जे मी बघितलंय ना ते माझ्या लेकरानं पाहावं म्हणून आई कडेवर घेते. आपल्या मुलाला आपल्या समरेषेमध्ये घेते आई. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो की जे मी बघितले नाही, ते माझ्या मुलानं पाहावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. बरं का, बाप खांद्यावर घेतो. म्हणून तुकोबारायचे शब्द आहेत, बाप करी जोडी कुणाचे वडी, बाप करी जोडी कुणाचे वडी, बाप करी जोडी, बाप करी आपली कुर्बानी वाळवणी, एकाएकी गेला मिराशीचा जळी, एकाएकी गेला मिराशीचा जळी. आपली कुर्बानी वाळवणी, आपली आपुली कुर्बानी आपुली कुर्बानी एकाएकी बाप मोठा किती मोठा आहे. आमचे बाबा म्हणत असतात, किरणदादा बरं का, बाबा म्हणत असतात, जीवनात कोणी पाठीशी नसलं तरी चालेल, जीवनात कोणी पाठीशी नसलं तरी चालेल, पण जीवनातलं पाप आणि विको कमी करा मग शिट्टी धरणार. जीवनातला पाप आणि जीवनातला बाप आपल्या पाठीशी असावं. का? जीवनात बापाला जर जपले तर प्रपंच सफल होईल, आणि पापाला जर जपले परमार्थ सफल होईल. या दोन गोष्टीची सांगड घाला, कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. तुम्ही म्हणता लय लोकांचं सांगा, तुमचं सांगा. हा, लोकांचं सांगणं बंद करा. आम्ही तुमची कीर्तन ऐकतोय, हाय तुमच्याकडे लक्ष, मग तुमचं बोला. मग माझी माई सांगणं, माझा बाप सांगण ना. आता जनार्दन दादा, किरण दादा बरं का, रोहिदास बाबा, तुम्ही सगळ्यांनी मला फोन केले येताना, म्हणजे तुमचे इतरही टायमाला फोन असतात, हे महत्वाचं गणित आहे. काही लोकांचा कार्यक्रमाला व्यवस्थितच फोन असतो, महाराज चला ना लवकर कीर्तन चालू करायचं, हे फक्त कार्यक्रमाला असतो. पण एकदा की कार्यक्रम संपला ना,
महाराज इथून रोडला लागलं, गाडीत बसलं ना, महाराज रोडला लागल्यानंतर कंत्या पुलावून खाली उतरले का कंत्या नळीत घुसले, कोणाला घेणं देणं नाही, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू का, माझी गाडी घरी जाऊस तोर माझ्या गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणारा माझा बाप आहे आणि माझी आई आहे. यांच्या इतकं जगात मोठं कोणी नाही. म्हणून वर्णन आहे, हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे तुझ्या कष्ट केले तुझ्या तुझ्या तुझ्याची कशी कशी अनमोल जन्म अनमोल जन्म अनमोल जन्म तुझे करणार अनमोल जन्म तेरा गाय तुझे उपकार फिरणार नाही. अनमोल जन्म तेरा गाय तुझे फिरणार नाही. जन्मामध्ये तिच्या इतकं मोठं कोण आहे? मला वाटतं आई आई मोठी ने बाप बाप तर बोलतात. बोलावं बापाबद्दल, बोलावं आईबद्दल. का बोलावं माहिती का? या जगतामध्ये त्यांच्या इतकं मोठं कोण आहे? मी तर माझ्या आईवर पांडुरंगापेक्षा जास्त प्रेम करतो. जगात सुंदर आईच आहे. एका हिंदी कविकारानं सांगितले, डोळे भरून येतात ते सांगतो तेव्हा. किती गोड किती गोड म्हटलाय तो. तू कितनी प्यारी है, तू कितनी बोली है, प्यारी प्यारी रे ओ ओ प्यारी प्यारी. आई बाप सुद्धा सुंदर आहे. आई बाप आपल्या करता इतकं काय करत असतात ना, इतकं काय करत असतात. म्हणून आई वडिलावर प्रेम करावं माझं तर म्हणणं आहे. एक वेळ पंढरपूरला नाही जाता आलं तरी चालल, नाही पंढरपूर केलं, नाही आळंदी केली, नाही काशी तीर्थयात्रा केली तरी चालल, पण एक वेळ आपल्या सकळ तीर्थाची दुरे जे का माता भितरे तया सेवी शिकिरी शरीरे लोण किशे. म्हणून ते महत्वाचं गणित जोपासायचं. आई ते आईच आहे. म्हणून वर्णन आहे, बालपणी खेळ खेळता होतो जेव्हा ताना, आई ग अमृताभूमी ग गोड अमृताभूमी तुझ्या कधी अनमोल जन्म तेरा गाय उपकार फिरणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिरणार नाही. या जगतात ते मोठेच आहे. मग प्रेम असावं आपल्या आई वडिलांबरोबर. बऱ्याचदा आपण बोलता बोलता म्हणतो ना, आईला म्हणतो, कधी कधी तुमच्याकडे म्हणतात का नाही मला नाही माहिती, आपल्याकडे लोक म्हणतात, ए आई तुला काय कळत नाही तू गप्प बस, म्हणतात का तुमच्याकडे म्हणतात. ए आई तुला काय कळत नाही तू गप्प बस, म्हणतात ना आपल्याकडे. आपली लेकरं म्हणतात ना, ए आई तुला काय. मला वाटतं बाबा, आईलाच जर काही कळत नसतं, बरं का किरण महाराज, आईलाच जर काही कळत नसतं तर मला वाटतं डोमाडी पाटील बरं का, लहानपणे आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी मिरची नक्कीच भरवली असते. जगात मोठेच आहे, जगात ती मोठी आहे. म्हणून प्रेम असावं आपल्या आईवर. म्हणून या जगतामध्ये ती मोठी आहे, बाप मोठा आहे. म्हणून आम्ही यांना जोपासावं. तुकोबा तर म्हणतात आम्ही जोपासलं माझ्या वडिलांची मिराशी का देवा, त्याचप्रमाणे तुझी चरण सेवा पांडुरंगा, आम्ही ती सेवा केली पाहिजे. का सेवा केली पाहिजे माहिती का? एकदा की ती निघून गेले ना, भावा बहिणीसारखं प्रेम करणारा आपल्या नक्कीच भाऊ असतो. आज माझ्या कोमलताईच्या जीवनामध्ये 2 भाऊ आहेत. बाप जरी निघून गेला ना, बापासारखी काळजी करणारा भाऊ असतो. भाऊ हा शब्द उलटा वाचा बाबा, काय होतो? उभा.
जो आपल्या बहीण भावाच्या संकटामध्ये उभा राहतो त्याला भाऊ असं म्हटलं गेलं. आणि भावाचं बहिणीचं नातं तितकंच गोड आहे, तितकंच गोड आहे. त्या नात्याचं खरं तर खरंच आदर केला पाहिजे. सांगून जाईन, ज्ञानोबाराय होते. ज्ञानोबारायच्या बहिणीचं नाव काय? ज्ञानोबारायच्या बहिणीचं नाव काय? मुक्ताई, श्री मुक्ताई. श्री मुक्ताई ज्ञानोबाराय जवळ आल्या. ए ज्ञाना, मला आज मांडे खायचेत रे. ज्ञानोबाराय म्हटले, मग काय नाही घरात? काहीच नाही घरात. गावात जा, कुणी पीठ दिलं, कुणी खापर दिलं तर घेऊन ये ना. ज्ञानोबारायनी झुळी उचलली, आळंदीत निघाले. आळंदीत गेले. ए माय, भिक्षाम दे, आवाज केला. भिक्षाम दे असा आवाज केला. पण आता प्रत्येकानं ठरवलं होतं की ज्ञानोबाला भिक्षा द्यायची नाही. शेवटी काय करावं? विसोबा खेचर त्याच्या घरी गेले, पंडिताच्या घरी. ए माय, काहीतरी खायला मिळालं तर दे ग माय. त्या विसोबा खेचराच्या पंडिताच्या बायकोच्या अंतकरणामध्ये दया होती. एका भांड्यामध्ये पीठ घेतलं ना, त्या वाड्याच्या दरवाजात आली. ज्ञानोबारायच्या झोळीमध्ये पीठ टाकलं. ए ज्ञान्या, इथून निघ लवकर, परत जर माझे मालक आले तर तुला हे काहीच मिळणार नाही, निघेत ना. खापर घेतलं आणि जे व्हायचं होतं, जे पीठ झोळीमध्ये पडलं, जे व्हायचं होतं त्याच्यानंतर तेच झालं. तेवढ्यात विसोबा खेचर आले. ए ज्ञान्या, जा यावर थांब. थांबले ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायचा थर काप सुरू झाला. काय करावं काही सुचत नव्हतं. विसोबा खेचर पळत आला आणि ती जुळी हातातून घेतली. आणि जुळी हातातून घेतल्यानंतर ते पीठ माती मोल करून टाकलं. हा ज्ञान्या इतका चिवट आहे, इतका चिकट आहे, पुन्हा हे पीठ उचलल आणि हेच जुळीमध्ये भरल, घेऊन जाईल म्हणून त्याच्यावर पाय फिरवला. काय ज्ञानोबारायच्या अंतकरणामध्ये काय झालं असेल, किती कधीतरी विचार करण्याची गोष्ट आहे. ज्ञानोबाराय रडायला लागले आणि तीच झोळी उचलली आणि ज्ञानोबाराय पर्णकुटीवर आले. 7 वर्षाची मुक्ताई त्या दिवशी बाहेरून रडत होती. ए ज्ञाना, काय झालंय? त्या दिवशी मुक्तानं रडता 11 अभंग लिहिले महाराज. कोणते अभंग? चला हा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साई आपला गजराचा, साई आपला गजराचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. अरे तू एवढा मोठा आहेस, साहे अपराध जनाचा, एवढा मोठा आहेस आणि तूच रडतोय. तूच म्हणतो ना, जे खळांची व्यंकटे आणि या सत्कर्मी रती वाढो, हे तूच म्हणतो ना ज्ञानोबा. मग तू जर असं रडत राहिला तर कसं जमायचं? बाहेरून मुक्ता रडत होती. मुक्ताना 11 अभंग लिहिले मायबाप. 12वा अभंग सुरू होणार तेवढा धाडकन दरवाजा उघडला आणि ज्ञानोबाराय बाहेर आले. मुक्ताचं तोंड दाबलं. ए मुक्ता, आता याच्या पुढे एकही शब्द तुला यायचा नाही. मुक्ताचं तोंड दाबलं. भावानं बहिणीला कडकडून मिठी मारली. बघा ना, विचार करा ना, ज्या ज्ञानोबारायनी जगतामध्ये एवढं काय दिलं, पण त्या ज्ञानोबारायनी कोणावरच अत्याचार केला नाही, कोणावरच अन्याय केला नाही, कोणावरच काही केलं नाही. का माहिती का महाराज? आज माझं म्हणणं आहे महाराज, किरण महाराज थोडस जड जाईल, रोहिदास महाराज बरं का, माऊली महाराज सगळ्यांना जड जाईल, पण माझं म्हणणं आहे, माझ्या शर्टाला आज सुद्धा बटन आहे ना, माझ्या माऊलीच्या विचाराचं आहे. आमची एवढी पात्रता नाही की आम्ही इथं बोलावं. आज वयाच्या 25व्या वर्षी वयाचं 85 वयाचं मात्र पाया वागतंय. हे आमचं नाही, माझ्या माऊलीची कृपा आहे म्हणून आम्ही बोलतोय. हे आमचं काहीच नाही, याच्यामध्ये आमच्या माऊलीनं दिलंय आमच्याकरता. माऊलीनं कोणावरच अन्याय केला नाही. का? ज्या लोकांनी ज्ञानोबारायच्या जोळीमध्ये शेण टाकलं, त्याच ज्ञानोबारायांनी त्या लोकांकरता आज तीच लोक ज्ञानोबारायची पूजा करून आयुष्य जगतात. हे ज्ञानोबारांनी दिलंय म्हणून ज्ञानोबारायचा अधिकार मोठाच आहे. ज्ञानोबाराय म्हटली मुक्ताला, ए मुक्ता उठ, जोपर्यंत तुझा हा ज्ञानदादा जिवंत आहे
तोपर्यंत तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. होत मुक्तानं उडी मारावी आणि काठवट घ्यावी. काठवटीमध्ये पीठ घ्यावं. पीठ मळून झालं, काठवट उचलली, ज्ञानोबा रायाजवळ आले. हे ज्ञाना, मळून झाले रे पीठ, आता कशात मांडी तयार करायची, कशावर भाजायचे? त्यावेळेस ज्ञानोबा म्हणले सोपान दादा निवृत्ती दादा कुठे? बोलव त्यांना. बोलवलं. दोघं तिघे भावंड शेजारी बसवले आणि ज्ञानोबारांनी जगाच्या मालकाजवळ प्रार्थना केली. आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज माझ्या भावंडांकरता मी मागतोय. या भावंडांकरता तुम्हाला द्यावं लागल. ही पाठ लाल बुंद तापून द्या. लाल बुंद पाठ तापली आणि माझ्या मुक्ताईनं त्या पाठीवर मांडे भाजवावे आणि तेच मांडे माझ्या सोपान दादाच्या निवृत्ती दादाच्या ताटामध्ये वाढवावे. सोपान दादानं आवाज करावा, हे मुक्ता, अगं किती गोड झालेत ग मांडे. मुक्तानं आवाज सांगावा, हे सोपाना, ही चव माझ्या हातची नाही रे, ही चव तर माझ्या ज्ञानदादाच्या पाठीची आहे. हा प्रसंग ज्यावेळेस घडला त्यावेळी सुईसोबा केसर सगळं खिडकीतून पाहत होता, म्हणूनच सांगून जाईल. अरे वाईट विचार पंडिताच्या डोक्यामध्ये माजलं तरी माझ्या ज्ञानोबारायांनी साऱ्या जगाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. 7 वर्षाच्या मुक्ताईचं बोलणं ज्ञानोबारायला साजलं, म्हणून पाठीवर मांड भाजलं. हे भक्तीचं प्रकरण साऱ्या महाराष्ट्रभर गाजलं, म्हणून खिडकीतून बघणाऱ्या विसोबा केसराचं गुबू गुबू वाजलं. ही ताकद परमार्थाची आहे आणि म्हणून आम्ही तो केला पाहिजे. कशा करता? आई वडिलाच्या सेवेतून आम्हाला पैलतीराला जाता येईल म्हणून म्हणले तराबया पार बाबा सिंधू तराबया पार. बाबा सिंधू तराबया पार. बाबा सिंधू तराबया पार. क्षण क्षणी हाची करावा विचार. क्षण क्षणी हाची करावा विचार. विचार करावा. का विचार करावा? तर तराबया पार भव सिंधू, हा विचार करावा. पण महाराज तुम्ही म्हणताय विचार करावा, आम्ही विचार करतोय, पण तुमचा काय फायदा विचार केल्यानंतर तो सांगा ना. तुकोबारा म्हणले माझा विचार असा आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवार. कसा सांभाळ केला? एक पुरावा सांगा. थांबा गड्या, आता वेळ संपलाय. आहे का? काय पुरावा आहे तुमच्याकडं? तुकोबाराय म्हणले माझ्याकडे पुरावा आहे. हा गे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा. काय या जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा मी आहे काय? फिरत्याचा का वरती मातीला आकार विठ्ठला तू या जगाला चालवून घडवणारा, बोलवणारा मी आहे काय? म्हणून अनन्य भावानं मला शरण्या. काय फायदा या जगतामध्ये? आम्ही सांभाळ करण्याकरता तयार आहे. ऐका, इकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज जगातली मोठी, सगळ्यात मोठी सावकारकी तुकोबाराकडे होती काही काळ. का? महाराष्ट्रातली तर 1 नंबरची सावकारकी. लोक म्हणतात आता हा मुख्यमंत्री मोठा आणि तो मुख्यमंत्री मोठा. नाही नाही, माझ्या तुकाराम महाराजांनी इतका श्रीमंत मुख्यमंत्री अजून तरी महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेला आहे का? सरसकट कर्जमाफी करणारा एकच मुख्यमंत्री आहे. त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे तुकाराम बोलोबा आंबिले उर्फ मोरे. हा एकच मुख्यमंत्री सरसकट. मग त्याची बघितली ना, याची फाईल कितीची त्याची नाही, सरसकट केली. आणि तुकाराम महाराज ना मिरच्याचा व्यापार करायचे. मिरच्या विकायला कोकणात जायचे. कोकणात कुठे जायचे? कोकणात रायगड, ते कर्जतला जायचे. तिथे कोकणात बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. आपल्या जो घाट आहे बघा मुंबईला जाताना आपण खंडाळा घाट, आणि त्या खंडाळ्याच्या खाली बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. आगरी कोळी लोकांचं मंदिर आहे ते. आणि तिथे एक वडाची झाड आहे. आणि त्या वडाच्या झाडाखाली तुकोबाराय मिरच्या विकायला बसायचे. आता त्या आगरी कोळी लोकांची भाषा थोडीशी वेगळी आहे. काय? आता आपल्याकडे कसं म्हणतात, काय आणलं तसं नाही, तिकडे तसं नाही.
आपल्याकडे काय म्हणतात, काय आणलं, तसं तिकडं नाही. काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. कशा दिल्या? अशा अशा दिल्या. मग तुकाराम महाराजांकडे त्या मिरच्या होत्या. आता त्या काळात नेमकी त्या आनंदाचा शिदा आपलं रेशनिंग तांदूळ सरकारनं तेव्हा वाटलं होतं. ते रेशनिंग तांदूळ एक आजी आणण्याकरता गेली आणि तांदूळ घरी घेऊन चालली होती. तिथं महाराज दिसले तिला. ओ महाराज काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. कशा दिल्या? अशा अशा दिल्या. माझ्याकडे काही तुमच्या मिरच्या घेणे इतके काही पैसे नाही, पण एक काम करा, माझ्याकडे तांदूळ आहे आणि तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला काय द्या? मिरच्या द्या. म्हातारीने मिरच्या घेतल्या आणि म्हातारी गावात गेली. आता ती म्हातारी इतकी बाराची म्हणजे बारामतीची होती असं मला सांगायचं. म्हातारी गावात गेली आणि गावातल्या लोकांना सांगायला लागली, ऐका रे गावकऱ्यांनो, आपल्या गावात ते काशे महाराज आले की फुकाट मिरच्या. असं फुकाट म्हटले होते का? नव्हते. पण आपल्या नाशिक जिल्ह्यात एक म्हणे, फुकाटचं गावलं बापल्याक धावलं. सगळी लोक पळायला लागली. आता तुकाराम महाराजांचे 3 पोतं मिरच्या जागेवर संपल्या. राहिलं 1 पोतं. आता जाडजूड माणूस आला. आता नेमकी जाडजूड माणूस आला. तो म्हटला माझ्या घरात 100 माणसं आहे आणि 100 माणसाला 1 पोतं मिरच्या लागतात, तुम्ही त्या द्या. तुकाराम महाराज म्हणले जा घेऊन. त्यानं त्या मिरच्या उचलल्या आणि घरी घेऊन गेलं. संध्याकाळची वेळ झाली. कोकणातून देवला जाणं लय अंतर आहे. मग मुक्कामाला राहायचं ठरवलं. ओसरीतून टोप काढला आणि 3 दगडाची चूल तयार केली. त्या टोपामध्ये सकाळी जेवढं तांदूळ मिळालं त्या तांदूळातला काही भाग काढला, टोपामध्ये टाकला. पण जगाच्या मालकानं ठरवलं, अख्ख्या गावानं माझ्या तुकोबारायच्या मिरच्या नेल्यात, पण आता कोणी जेवायला बोलवलं नाही बोलू द्या, पण मिरच्या खाल्ल्यानंतर पाचवायचं कोणाच्या हातात आहे? देव म्हटला पाचवायचं कोणाच्या हातात आहे? देव म्हटला माझ्या हातात आहे. आखा गाव बुळकून देऊन नाही बसवला तर तिथून पुढे देव म्हटला तुका म्हणी अशी, इकडे बघा, तुका म्हणी अशी न लावी उशीर, असं काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी देवानं अवतार घेतला. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. देवानं तुकाराम महाराजांचा नोकर म्हणून अवतार घेतला. आजी म्हातारी 12 मतीची होती ना, तिच्याच घरी आले. आजे तू मिरच्या आणल्यात, पैसे टाक. म्हातारी म्हणली मिरच्या आणल्याच नाही, तुझ्याकडे काय पुरावा? अख्ख्या जगाचा ज्याच्याकडे 7, 12, 8 आहे त्याच्याकडे मिरच्याचा पुरावा नसणार वय? देव म्हटले 2च मिनिटं थांब. देवानं आतमध्ये शिरकाव केला आणि त्या म्हातारीच्या घरामध्ये कणगी होती. कणगी, जुन्या काळात कणगी असायच्या आणि त्या कणगीमध्ये म्हातारीने मिरच्या लपून ठेवल्या. काढल्या मिरच्या बाहेर. 4 किलो मिरच्या 2 किलोचे पैसे राहिले. टाक पैसे. ती म्हणली तुझ्याकडे काटा असला तर काढ काटा. अख्ख्या जगाचा ज्याला काटा काढता होते त्याला पिशीतून काटा नाही काढता यायचा वय? काटा काढला. दुसऱ्या घरी गेले, तिसऱ्या घरी गेले. 3 पोतीचे पैसे जमा झाले. राहिले 1 पोतं आणि ती नेमकी त्याच्या घरी ते देव गेले. देवानं काकडा चालू केला. उठा जागे वारे आता. उठ, तू माझ्या तुकाराम महाराजांच्या मिरच्या आणल्यात, पैसे टाक. तो म्हटला भाऊ देणार नाही. आहेत ना काय माणसं, पैसे घेतात नंतर देत नाही, जा काय करायचं ते कर. देव म्हटलं 2च मिनिटं थांब. देवानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. हे बघा गावकऱ्यांनो, या माणसानं त्याग करल आणि अन्न पाण्याचा त्याग करून असं मरल की तुमच्या गावाला भूत होऊन लागल. आणि जुन्या काळात माणसं भूताला घाबरायची. आता माणसं भूताला घाबरत नाही का? आता माणसं भूतापेक्षा डेंजर वागायला लागली. माणसाच्या काचानं भूत संपली. मग म्हटली जुनी लोक म्हटली वर्गणी काढा. सगळ्या लोकांनी वर्गणी जमा केली आणि तुकाराम महाराजांच्या नोकराच्या म्हणजे देवाच्या हातात आणून दिली. देव ते सांगतोय की मी सामर्थ्यवान आहे म्हणून माझ्या शरणागतीमध्ये विचार करावा. का विचार करावा? विटेवरी बाबुले समान, विटेवरी जाची बाबुले समान, विटेवरी बाबुले समान. तोची एकता शुरदा, तोची एकता शुरदा, तोची एकता शुरदा, तोची एकता शुरदा. wow.
विटेवरी जाची पाहुले समान विटेवरी जाची पाहुले समान विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान आणि मग तो एक दानशूरदाता आहे. त्याच्या चरणाची समर्थकता त्याच्या चरणाची प्राप्तता करणं उचित गणित आहे. मग आम्ही का करावी तर तरावया पार भव सिंधू हा विचार करावा माणसानं. कोणता विचार सारा सार विचार करावटी सारा जर विचार करावटी नामधरा कंठी विटो बाजा तया चाची निर्सेन जगते तया चाची निर्सेन निर्सेन तो सांभाळ करण्याची अर्थता. पण आपल्या जीवनात आपले संस्कार तितकेच महत्वाचे आहेत ना. संस्कार असतील तर जीवनात काहीतरी महत्वाचं आहे. आज आहे ना बरीच लोक म्हणतील की आमच्या दादांचा सोहळा आहे. नाही नाही त्यांचा नाही सोहळा त्यांच्या विचाराचा सोहळा आहे. पटवून देऊ का? एक 10 मिनिटं राहिलेत माझ्याकडे शेवटी घेतोय बोलतोय. आदरणीय डॉक्टर बाबा हा प्रसंग लय गोड सांगत असतात लय गोड सांगत असतात. एका राज दरबारात चोरी झाली. थोडस मॉनिटर राज दरबारात चोरी झाली आणि चोर चोरी करून पळू लागला. आता बारका नाही का संपलंय माझं कीर्तन. एक 5 मिनिटं घेतोय बरं का. 5 मिनिटं चालेल ना? ऐकायचं आहे. एका राज दरबारात चोरी झाली. चोर चोरी करून पळू लागला. त्याचा पाठलाग शिपाई सेनापती राजा 3 जण चोराचा पाठलाग करत होते आणि चोराच्या नजदीक अगदी शिपाई होता किरण बाबा चोराच्या नजदीक. पण चोर एका रस्त्यामध्ये एका चौकामध्ये आला आणि त्या चौकात त्याने एक रस्ता निवडला आणि रस्त्यानं पळू लागला. पण शिपाई त्या चौकात आला ना गोंधळलं. नेमकी ते कोणत्या रस्त्याने गेलं गोंधळलं. ते गोंधळलं. आता काय करावं. तिथे एक अंध व्यक्ती बसला होता आणि मला वाटतं कोणाच्याही नादी लागावं पण मला वाटतं आंधळ्या माणसाच्या शार्प नेटचा कधी अंदाज लावू नये का. ते ब्रिलियंट असतात शार्प असतात. देवानं त्यांच्या जवळ काहीतरी वैयक्तिक देणगी दिली असते. जे आपल्या जवळ ज्ञान नाही ते त्यांच्या जवळ आहे. त्या चोरानं रस्ता निवडल्यानंतर शिपाई तिथे चौकात आला. तिथे एक अंध व्यक्ती बसला होता. ती शिपाई आला त्या अंध व्यक्ती वाशी. ए आंधळ्या इथून कोणी गेलं का सांगाल का? ते नाही सांगणार. ते म्हटलं आपल्याला नाही माहिती. 2 क्रमांकाला सेनापती आला. सेनापतीने विचारलं ओ आंधळे बाबा इथून कोणी पळत गेलाय? हा तू म्हटला या रस्त्याने चोर पळत गेलाय. ते सेनापती त्या चोराचा पाठलाग करत गेलं. 3 क्रमांकाला राजा आलं. राजाने विचारलं ओ सुरदाजी शब्द कसा होता पूर्ण नम्रता वाचक. ओ सुरदाजी इथून कोणी पळत गेला? हा तू म्हटला या रस्त्याने चोर पळत गेलाय. या रस्त्याने शिपाई पळत गेलाय. आणि नंतर मात्र सेनापती चोराचा पाठलाग करत गेलाय. राजा 4 पावलं पुढे गेलो. रिव्हर्स गिअर टाकला आणि माग आलं. तुला तर दिसत नाही मग तुला कसं काय कळलं की या रस्त्याने चोर शिपाई सेनापती तुला कसं काय कळलं? तो म्हटला असं आहे आम्हा अंध व्यक्तींना ईश्वरानं दिलेली एक देणगी आणि ती देणगी इतर कोणालाही दिलेली नाही. आजही पण मला वाटतं रोहिदाजी महाराज बरं का ऐका ना आजही पण आळंदीत जाऊन पाहावं. आजही आजान वृक्षाखाली असा एक व्यक्ती आहे ज्याला जन्मताच डोळे नाही पण त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गते जगाच्या मालकाची आश्चर्याची लीला आहे. हा लीला आहे. आता काय करावं. ते खरं तर तिथं ते राजा म्हटलं सुरदासजी आपल्या कामाचं आहे. मग सुरदासजीनं त्यांना उचललं बरं का अण्णा ऐका लक्ष द्या. सुरदासजीनं त्यांना उचललं म्हणजे राजानं सुरदासजींना उचललं आणि 2 जण राज दरबारात गेले. राजाच्या दरबारात दुसऱ्या दिवशी एक डायमंड विकणारा मोती विकणारा डायमंड त्र्यंबकेश्वरकर डायमंड विकणारा व्यापारी आला. राजे साहेब आज जर घेतले तर 10 कोटी आणि उद्या जर विकले हे मोती तर तुम्हाला याचे दुप्पट मिळणार आहे. म्हणजे किती मिळणार? 20 कोटी. राजा म्हटलं हे शिपायांनो 10 कोटी घेऊन या. आले ना 10 कोटी आणि सुरदासजी तेवढ्या तिथं आले. सुरदासजीने ते मोती हातामध्ये घेतले आणि चापून बघितले आणि दंडशी वांड्यात आपडले. राजाला राग आला. म्यानातली तलवार काढली. अरे 10 कोटीची नाही याला 10 रुपयाला सुद्धा कोणी विचारायचं नाही. राजा म्हटलं कस काय? त्याचं असं गणित आहे स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो बरं का. मोती कसा तयार होतो त्याची प्रक्रिया.
स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो आणि पहिल्याच पावसाचा पहिलाच थेंब जेव्हा शिंपल्यामध्ये जातो तेव्हा त्याचा मोती तयार होतो. त्या पावसाचा थेंब शिंपल्यामध्ये न जाता त्यामध्ये जर वाळूचा जर कण गेला तर ते मोती वालुकामय मोती तयार होतात आणि त्याची किंमत 0 होते. राजा म्हटला काय शार्प माणूस आहे, यानं बसल्या बसल्या माझे किती वाचवले जरा बोला. 10 कोटी. हे शिपायानो, उद्यापासून याच्या जेवणात 2 लाडू वाढव द्यायचा. वाचवले किती? 10 कोटी. बक्षीस काय दिलं जरा बोला ना. संपले माझं कीर्तन आता. बक्षीस काय दिलं? 2 लाडू. आता राजाच्या दरबारात दुसऱ्या दिवशी घोडे विकणारे आपल्याला घोडी गाडी घोडा गाडी होती. म्हणला ते आपल्याला घोड्याला लागत आहे, गाडीला लागत आहे. म्हणला मग केवढ्याला दिला राजाला? मग सांगितलं 20 लाख रुपयाला एक घोडा, 20 लाख रुपयाला एक घोडा मग घ्यायचा आहे. तेवढ्या सुरदाजी आले आणि घोड्याची पारख करू लागले. दोन्ही घोड्यावर थाप टाकले, राजापाशी उभे राहिले. उजवीकडचं घोडं तुमच्या कामाचं, डावीकडचं तुमच्या कामाचं नाही. उजवीकडचं का कामाचं, डावीकडचं का कामाचं नाही. उजवीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली त्यानं मान खाली घातली आणि डावीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली ते नाचू लागलं. डावीकडच्या घोड्यावर जर तुम्ही बसले आणि कदाचित लॉंग रूटला जर गेले, घोडाही तिकडच आणि तुम्ही बी बोला तिकडच. ते म्हटलं घेऊ नका, उजवं घोडं तुमच्या कामाचं आहे. राजाचे पुन्हा सुरदासजीने किती वाचवले? 20 लाख वाचवले. हे शिपायांनो, उद्यापासून याच्या जेवणात 2 पुऱ्या वाढाव द्यायचा. वाचवले किती? 20 लाख. आणि बक्षीस काय दिलं? बोला 2 पुऱ्या. आता एखादी गोष्ट माणसाला भेटत 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 गेली की माणसाची काय वाढते? अपेक्षा वाढते. सुरदासजींना वाटलं हे जगताबद्दल एवढं सांगतंय, माझ्याबद्दल थोडंफार का होईना सांगल. सुरदासजींना त्यांना बोलून घेतलं महालात. म्हणले जगताबद्दल एवढं सांगताय, माझ्याबद्दल थोडंफार सांगा. सुरदासजी म्हणले मी तुमच्याबद्दल सांगू नये राजे साहेब, मी तुमच्याबद्दल सांगू नये आणि तुम्ही मी तुमच्याबद्दल सांगू नये आणि तुम्ही बोला की ऐकू नये. मी तुमच्याबद्दल सांगाय गेलो 2 लाडू आणि 2 पुऱ्या तुम्ही माझं बंद करून टाकताल. बंदच नाही मारून टाकताल मला. आता नाही म्हटल्यानंतर आणखीनच काय लागते बोला की अपेक्षा लागते. राजा म्हटला सांगतोय का काढू तलवार? हा म्हटला सांगतो. ऐका, खरं सांगू का? राग येऊ देऊ नका, पण तुमच्याबद्दल सांगणे इतकं फारसं काय नाही. खरं सांगू का? तुम्ही तुमच्या बापाचीच नाही, तुम्ही एका आश्चर्याचे. हो, त्याला राग आला, त्यानं मेहनतली तलवार काढली. मग मी माझ्या बापाचं आश्चर्याचं तुला कसं काय कळलं? तो म्हटलं सोपं गणित आहे ना, जा तुम्ही तुमच्या आईला जाऊन विचारा, तुम्ही आश्चर्याची. ते आईकडे पळत गेला. आई मला सगळं कळलंय पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. आई म्हटली तुला कळाले म्हटल्यानंतर खोटं बोलेल कशाला? तुझी जे राजदरबारी वडील आहेत त्यांना मला काय मुलगा झाला नाही. अशा वेळेस आपल्या राजदरबारात जो आचारी ना त्याला संघच 2 जुळी मुलं झाली होती आणि त्यातला तू एक आहे. ते आईपासून पळत सुटलं आणि पुन्हा सुरदासजी पाशी पळत आलं. सुरदासजी सगळं खरं झालं पण मी आश्चर्याचा आहे हे तुम्हाला कसं काय कळलं? सुरदासजी म्हणले सोपं गणित आहे ना राव. ज्या वेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्ही मला काय दिलं? आता लवकर बोला नाही तर मी खाली बसणार. आता ज्यावेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? 2 लाडू. आणि ज्यावेळेस मी तुमचे 20 लाख वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? 2 पुऱ्या. याच्याहूनच मी अंदाज बांधला या आश्चर्याचं. जैशी करणी वैशी भरणी. मला सांग का, आज आमच्या अण्णांचा 16, आमच्या मुलांना आज आमच्या तिघाई भावांना खरं तर 16 साजरा केलाय ना, रामनाथ दादांचा 16. आज मला वाटतं त्यांनी चांगले संस्कार पेरले म्हणून त्याचाच हा विचाराचा 16 आहे. म्हणून अशी मुलं जन्माला येण्याकरता आई वडील सुद्धा चांगले असावे लागतात, आई वडिलाचे संस्कार असावे लागतात. ते संस्कार महाराज म्हणले आम्ही तरावया पार क्षणोक्षणाच्या माध्यमातून विचारातून केला. कोणता विचार? विठोबा रखुमाये जय विठो. चला हर गेला. चला विठोबा रखुमा, जय 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 विठोबा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळ संपलेला आहे. 12:30 वाजलेले आहे. कसं आहे आपल्या नाशिक जिल्ह्यात एक म्हण आहे काय, माणसानं लय दाट पेरू नये. दाट पेरलं तर वर कांसाला बारीक पडतं, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं कोळापता येत नाही, हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतोय. खरं तर गेल्या 2 तासामध्ये
माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. या गोड मंडळींनी गोड अशी साथ दिली. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. महाराष्ट्रातली सर्वच नामांकित या ठिकाणी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. वाणीला पूर्ण शेवटची चाल नको. हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान खात्याचा अंदाज आहे काही कारणास्तव हवामान खात्याचा अंदाज ढगाळ असल्या कारणानं आजच्या कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव हवामान खातं खराब असल्या कारणानं शॉर्टकट मध्ये पिंगळा म्हणा ना. घ्यायचं आहे का? हा पिंगळा शॉर्टकट मध्ये चालायचं आहे. बरं घ्यायचं हा हा घ्यायचं आहे का पिंगळा? हा घ्यायचं ना. हा म्हणतील ते. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी ऐकाल. टाळी वाजवायची. संपलं कीर्तन आपलं. हे शाबा सरदेशे म्हणे बाबा ताळ बाळ बांधून सरदेशे बाबा गडबड बनली रे सर 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 बाबा. आमची काय काय जाईल एका जनार्दन आमच्या काय काय बाजाईल. काय काय जाईल बोले 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 करोनी उचित मग आलो सावधानी भजनी लागा देव करावाली मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची चार बाजून आजीच दिगणी होती एका मुसलमानाची सुन आजीच दिगणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान राजा तो गुणवान म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान. टाळी वाजवा टाळी वाजवा. आणि म्हणून जास्त बोलण्याच्या पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करून वाणीला पूर्ण विराम देतोय. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. काही चुकलं असेल ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी 2रा म्हणून माफ करा. ज्यांना 2 आहे त्यांनी 3रा म्हणून माफ करा. ज्यांना 3 आहे त्यांनी 4था म्हणून माफ करा. आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. जयाची द्वारी सोन्याचा मेंपळ झालेली सेवा समर्पित. विठ्ठल जय जय.